नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवते भरलेलं पॉपलेट. नेहमी आपण काय करतो ना, पॉपलेट आणलं की साध्या पद्धतीने फ्राय करून मोकळे होतो. पण एकदाच का जर का तुम्ही हे भरलेलं पॉपलेट करून पाहिलं, तर माझी खात्री आहे पुन्हा पुन्हा करून खाल. मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा तरी हे भरलेलं पॉपलेट ट्राय करून बघा. अफलातून चव येते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मीडियम साइजची पॉपलेट घेतली. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कोळणींकडनंच ना अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत. त्यांना सांगायचं भरलेलं पॉपलेट करायचं आहे, म्हणजे ते असं पॉकेट तयार करून देतात. आता सगळ्यात आधी याला आपण कोकम आगळ लावून घेणार आहोत. तर तुमच्याकडे जर का कोकम आगळ नसेल, तर इथे तुम्ही लिंबाचा रस देखील लावून घेऊ शकता. तर आता व्यवस्थित अगदी आतल्या बाजूने सुद्धा छान हे कोकम आगळ आपल्याला लावून घ्यायचंय, आतून बाहेरून त्या चिरांमध्ये सुद्धा. आता यानंतर मी इथे मीठ लावून घेणार आहे. आपण इथे एक एक पदार्थ याकरता लावून घेतोय कारण तो अगदी आतपर्यंत मुरला गेला पाहिजे. त्यामुळे इथे एक एक पदार्थ आपण लावून घेणार आहोत. आता यानंतर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. ती इथे लावून घेणार आहे. दोन्ही पॉपलेटना अगदी चिरांमध्ये सुद्धा व्यवस्थित ती लावून घ्यायची आहे. आतल्या बाजूने लावून घ्यायची आहे. असं सगळीकडनं व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे. आता आपण वरनं लावण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत. तर 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, पाव चमचा मीठ आणि एक मोठा चमचा भरून तेल घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण जे सगळं मसाल्याचं आहे ते व्यवस्थित आपण आपल्या ह्या पॉपलेटला लावून घ्यायचं आहे. आपण हे मॅरिनेट करतोय आणि अगदी आतून बाहेरून सगळीकडनं हा जे लाल मसाल्याचं मिश्रण आहे ते आपण इथे लावून घेणार आहोत. याने ना खूप छान असा मसाला आतपर्यंत पॉपलेटमध्ये मुरला जातो आणि खाताना अफलातून याची टेस्ट येते आपल्याला. तर इथे सगळ्या बाजूंनी मसाले व्यवस्थित मी कोट करून घेतलेत. आता हे आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे मुरण्यासाठी. तोवर आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे, मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या इथे घेतल्यात मी. आता हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत आणि इथे मस्त सरसरीत असं वाटण तयार झालंय. आता एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा तेल घेऊया आणि जे वाटण आपण केलेलं आहे ते छान असं या तेलावर परतवून घ्यायचं आहे. अगदी रंग बदलेपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे वाटण इथे परतवून घेणार आहोत. आता इथे वाटणामध्ये देखील मी अगदी थोडंसं मीठ घालते. इथे प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ मी यासाठी ऍड करते, कारण जे आपलं पॉपलेट आहे ते खाताना अळणी लागू नये म्हणून. कारण बऱ्याचदा नाही तर फिशना आतून अळणी लागतं आपल्याला. तर इथे आता व्यवस्थित वाटण माझं परतून झालंय, रंग बदललेला आहे. आता आपण वरच्या कोटिंगसाठी 2 चमचे रवा घेतलेला आहे, 2 चमचे तांदळाची पिठी, पाव चमचा हळद आणि पाऊण चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे वरचं जे आवरण आहे त्यासाठी आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता आपले पॉपलेट देखील छान मुरले गेले. जवळपास अर्धा तास मी साईडला ठेवलेलं. आता जे वाटण आपण फ्राय करून घेतलेलं ते इथे आतल्या बाजूने अशा पद्धतीने भरून घेणार आहोत. ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने असं फील करून घ्यायचं आहे. आणि हे वाटण ना इतकं जबरदस्त लागतं ना फ्राय करून झाल्याच्या नंतर. असं व्यवस्थित दोन्ही पॉपलेटमध्ये मी हे जे वाटण आहे ते असं भरून घेतलेलं आहे. यालाच भरलेलं पॉपलेट असं म्हणतात आणि अफलातून ह्याची टेस्ट लागते. मी खरंच सांगते, एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे दोन्ही पॉपलेट भरून घेतलेत मी. आता जो आपला ड्राय मसाला आपण तयार करून घेतलेला त्यामध्ये ही पॉपलेट व्यवस्थित कोट करून घ्यायची. दुसरीकडे मी पॅन देखील गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घ्यायचं आहे. 2 चमचे मोठे 2 डाव इथे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे मी. आता हे कोट करून घेतलेलं पॉपलेट आपण आपल्या तेलामध्ये सोडून घेऊया. तर या ड्राय मसाल्यांनी देखील व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपलं जे तेल गरम झालेलं आहे त्या गरम तेलामध्ये ही पॉपलेट ठेवून घ्यायची. वरनं झाकण लावायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर 5 मिनिटांसाठी हे पॉपलेट छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला पलटवून घ्यायचं आहे हे आणि दुसरी बाजू देखील अशाच पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत. आतमधनं फिश आपलं छान शिजलं गेलं पाहिजे, कच्चं राहता कामा नये. पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मी हे फिश पुन्हा शिजवून घेतलेलं आहे. टोटल 10 मिनिटं झालेत आणि पुन्हा नंतर लो फ्लेमवर फक्त 3 ते 4 मिनिटं मी झाकण न ठेवता असं ठेवून घेतलंय आणि आता सर्व करून दाखवते. जबरदस्त असं आपलं हे भरलेलं पॉपलेट रेडी आहे.
त्याबरोबर तुम्ही कांदा, लिंबू सर्व्ह करू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. अफलातून झालेलं आहे. एकदा नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजेच अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.